आज यांच्या टिफिनसाठी बनवली होती एकदम झटपट आणि गरमागरम अशी शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी. तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 चम्मच तेल ॲड करून घेतलं. तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून द्यायची. जिरे मोहरी छान अशी तडतडली की आता त्याच्यामध्ये थोडासा लसण टाकायचा. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या, त्याला व्यवस्थित असं स्लाईसमध्ये कट करून घेतली. तुम्ही ठेचूनही घेऊ शकता, पण मी कट करून घेतला. त्याला एकदम गोल्डन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. आणि उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेला कांदा होता, तोही याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. तुम्ही बारीकही कट करू शकता, पण मी स्लाईसमध्येच कट केला. 1-2 मिनटं छान असा गुलाबी येईपर्यंत छान असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपल्या कांद्याचा कलर हा चेंज व्हायला लागलेला आहे. आता आपण थोडेसे मसाले ॲड करून घेऊया. तर मसाल्यांमध्ये मी थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे. 1 चम्मच मी कांदा लसूण मसाला ॲड केला. 1 चम्मच लाल मिर्च पावडर टाकली, कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे. गरम मसाला थोडासा टाकला. गरम मसाल्याने भाजीला टेस्ट छान येते, त्याच्यामुळे मी गरम मसाला ॲड केलेला आहे. पुन्हा 1 चम्मच मी कांदा लसूण मसाला टाकला आहे. आम्ही थोडंसं तिखट जास्त खातो, त्याच्यामुळे मी मसाला पुन्हा टाकला. तुम्हाला कमी जास्तही तिखट बनवू शकता. 1-2 मिनटं छान असा मसाला परतून घ्यायचा कांद्यांसोबत. तर ह्या 2 शिमला मिरची घेतलेल्या होत्या मी, जो 1 आठवडा झाला घरामध्ये होत्या पडलेल्या, फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. मग 2च राहिल्या होत्या. मग म्हटलं याला बनवून टाकावं आज. तर स्लाईसमध्ये कट करून घेतले. त्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. बारीकही कट करू शकता किंवा उभ्या स्लाईसमध्ये कट करू शकता. तर मी राऊंड शेपमध्ये कट केले. 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतले होते, त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याच्या साली काढायच्या. त्यांनाही एकदम मीडियम साईजमध्येच कट करून घ्यायचं आहे. वरून चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं. 1 ते 2 मिनटं छान असे आपण शिमला मिरची आणि बटाटे परतून घेणार आहोत. एकदम मीडियम फ्लेमवरतीच परतून घ्यायचे आहेत. सगळे मसाले ह्या शिमला मिरची आणि बटाट्याला लागले पाहिजेत, अशा पद्धतीने छानपैकी परतून घ्या. आता मी ह्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच मी शेंगांचा कूट टाकले. शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आणि मिक्सर लावून आबोडधोबड असे बारीक करून घ्यायचे. वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची. ही गावरान कोथिंबीर आहे, एकच नंबर एकदम फ्रेश अशी कोथिंबीर होती. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, दिसतानाच आपली भाजी किती मस्त अशी दिसत आहे. खायलाही अशीच भारी झालेली होती. आता या भाजीला आपण 10 मिनटं एकदम लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत. पाणी वगैरे टाकायची काहीही गरज नाही. वाफेवरती ही भाजी छान एकदम शिजून होते रेडी. आणि जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर झाकणावरती पाणी टाका. भाजीमध्ये अजिबात पाणी टाकू नका, तीच वाफेवरती भाजी छान शिजून जाईल. तर बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि मी त्यांचा टिफिनही भरून दिलेला होता. तर टिफिनमध्ये मी आज हीच भाजी बनवलेली होती. तर तुम्ही माझ्या पद्धतीने शिमला मिरची आणि बटाट्याची अशी भाजी नक्की घरी ट्राय करून पहा. कसे झाले ते कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.